नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण आज बघणार आहोत की BCA करावा की BSc CS करावा. बघा, जर तुम्ही 2025 मध्ये ऍडमिशन घेणार असाल तर तुमच्यासाठी दोन कोर्सेस अवेलेबल असतात, ज्यामध्ये सगळेजण कन्फ्युजन मध्ये असतात की BCA करावा की BSc CS. तर आज आपण त्याच विषयावर बघणार आहोत. मग त्याची इलिजिबिलिटी बघणार आहोत, फी किती असते दोन्ही कोर्सेसची, सॅलरी किती मिळते दोन्ही कोर्सेस नंतर, जॉब कोणकोणते मिळतात दोन्ही डिग्रीज नंतर आणि दोन्ही डिग्रीचा स्कोप कसा आहे, या सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहोत. तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करून द्या, क्योंकि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी माय मराठीमध्ये आणत असतो. आणि चला व्हिडिओला सुरुवात करू आणि बघूया जनरल इन्फॉर्मेशन आधी BCA आणि BSc CS चे. तर बघा, BCA म्हणजे काय, तर बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन हा BCA असतो, ज्यामध्ये हा 3 वर्षांचा कोर्स असतो. बघा, 3 वर्षांचा कोर्स असतो. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय काय शिकवलं जातं, तर बघा, यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट झालं, वेब डेव्हलपमेंट, मोबाईल ऍप डेव्हलपमेंट झालं, तर हे तुम्हाला शिकवलं जातं. त्यामध्ये मग तुम्हाला C++ झालं, जावास्क्रिप्ट झालं, CSS झालं किंवा HTML झालं, हे तुम्हाला शिकवलं जातं. पायथॉन असेल, यामध्ये तुम्हाला शिकवलं जातं. त्यानंतर BSc CS म्हणजे काय, तर बॅचलर ऑफ सायन्स इन कम्प्युटर सायन्स, BSc इन कम्प्युटर सायन्स असं म्हटलं जातं याला. हा पण एक 3 वर्षांचा कोर्स आहे आणि यामध्ये तुम्हाला बघा कोर प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकवलं जातं, सिस्टम डिझाइन झालं, नेटवर्क झालं, कम्प्युटर नेटवर्क, डेटा सायन्स झालं, यामध्ये तुम्हाला शिकवलं जातं हे. आता बघा, यामध्ये काय झालं, एक डिफरन्स आहे की याच्यामध्ये जे BCA यामध्ये प्रॅक्टिकल जास्ती असतं, प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स आहे BCA. आणि जो BSc CS झालं, यामध्ये थोडंसं थिअरी जास्त शिकवलं जातं, तुम्हाला थेरॉटिकल नॉलेज जास्ती दिलं जातं. आणि बघा, आता बरेच जण मला विचारतील की 3 वर्षांचाच कसं काय, कारण न्यू एज्युकेशन जी पॉलिसी आलेली, बघा, न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे, त्यामध्ये तर 4 वर्ष सांगितलेले, मग तू 3 वर्ष का सांगत आहे. तर बघा, यामध्ये कसं आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार तुम्ही 3 वर्ष सुद्धा करू शकता आणि 4 वर्ष सुद्धा करू शकता. म्हणजे याच्या आधी काय होत होतं की BCA जर करायचं असेल तर 3च वर्ष होतात, तुम्ही 3च वर्षात डिग्री घेऊ शकत होता, 4 वर्ष नव्हता. पण आता काय झालंय, तुम्हाला 3 वर्षात BCA ची डिग्री मिळेल, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. 3 वर्षात तुम्हाला BCA ची डिग्री किंवा BSc CS ची डिग्री मिळून जाईल. पण जर तुम्हाला 4 वर्ष करायचं असेल तर तुम्ही तो पण करू शकता. म्हणजे त्यामध्ये काय होणार, तुम्हाला BCA विथ ऑनर्स मिळेल. BCA विथ ऑनर जे असतं, प्लस ऑनर जे असतं ना, तर ते तुम्हाला मिळेल. म्हणजे 4 वर्ष जर केलं तर तुमची डिग्री जी आहे BCA ऑनर्सची मानली जाईल. आणि जर तुम्हाला 4 वर्ष नसेल करायचा, 3च वर्ष करायचं असेल, तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही 3 वर्ष सुद्धा करू शकता, तुम्हाला जी डिग्री मिळून जाईल. दोन्हीची मिळेल, म्हणजे BSc CS असेल किंवा BCA, 3 वर्षानंतर दोन्ही डिग्र्या तुम्हाला मिळून जाईल. आता बघा, यामध्ये जर एलिजिबिलिटी बघितली, जर पात्रता काय असते 2025 मध्ये जर दोन्ही कोर्सेस नंतर, तर जर तुम्हाला BCA करायचं असेल 2025 मध्ये, तर त्यासाठी तुम्ही 12वी पास असणं गरजेचं असतं. त्यामध्ये मग तुम्हाला इथे कोणत्याही स्ट्रीम मधून, बघा, आर्ट्स असेल, सायन्स असेल किंवा कॉमर्स असेल, कोणत्याही याचे असेल तर तुम्हाला BCA ला ऍडमिशन मिळतं. पण प्लस तुम्हाला इथे CET द्यावी लागते. बघा, CET जी आहे ती पण तुम्हाला इथे द्यावी लागते, तरच तुम्ही इथे BCA साठी ऍडमिशन घेऊ शकता. जर CET नसेल दिली तर ऍडमिशन मिळणं खूप अवघड आहे तुम्हाला. त्यानंतर बघा, जर तुम्हाला BSc कम्प्युटर सायन्स करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही 12वी पास असणं गरजेचं असतं, पण सायन्स मधून. बघा, सायन्स पास असणं गरजेचं असतं, त्यामध्ये मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट कंपल्सरी पाहिजे जर तुम्हाला BSc CS ला ऍडमिशन पाहिजे असेल तर. हा एक डिफरन्स आहे याच्या दोन्ही कोर्सेस मध्ये खूप मोठा, की BCA जे आहेत कोणत्याही याच्या स्ट्रीम वाला करू शकता, आर्ट, सायन्स, कॉमर्स. पण BSc CS हा फक्त सायन्स वाला करू शकतो, आणि त्यामध्ये पण मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट असणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर बघा, फी जर बघितली 2025 मध्ये दोन्ही कोर्सेसची, तर BCA साठी गव्हर्नमेंट कॉलेज जर बघितलं तर 20,000 पासून ते 60,000 पर्यंत असते. आणि जर प्रायव्हेट कॉलेज बघितलं तर 60,000 पासून ते 1.5 लाखांपर्यंत तुम्हाला द्यावी लागू शकते प्रायव्हेट कॉलेजला. ही पर इयरची असते, म्हणजे पर इयर साठी तुम्हाला द्यावी लागते. आणि हो, इथे तुम्हाला स्कॉलरशिप मिळून जाते, त्यामध्ये काय कोणताही प्रॉब्लेम नाही. आणि BSc कम्प्युटर सायन्स जर बघितलं तर इथे तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला 25,000 पासून ते 50,000 पर्यंत, आणि प्रायव्हेट कॉलेजला जे आहेत 50,000 पासून ते 1,20,000 पर्यंत तुम्हाला पर इयरला द्यावी लागेल. इथे पण तुम्हाला स्कॉलरशिप मिळून जाते. आणि हो, याच्या व्यतिरिक्त अजून एक गव्हर्नमेंटच्या कॉलेज
जी गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप आहे, याच्या व्यतिरिक्त अजून एक स्कॉलरशिप आहे जी की जर तुमच्यापैकी समजा मम्मी पप्पा पैकी तुमचे जे मम्मी पप्पा आहेत त्यापैकी कोणी एक जण जरी बिल्डिंग वर्कर जर असेल, बिल्डिंग वर्कर जे आहेत ते जर असेल तर तुम्हाला 20,000ची एक्स्ट्रा स्कॉलरशिप मिळू शकते. 20,000ची जी आहे, जर तुम्ही कोणती डिग्री BCA असेल, BSc CS असेल, BCS असेल, BBA असेल किंवा साधं BA जरी असेल तरी तुम्हाला इथे 20,000ची स्कॉलरशिप मिळून जाते. आणि हिच्याविषयी जर माहिती हवी असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. त्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. त्यानंतर बघा, आता सॅलरी जर बघितली दोन्ही कोर्सेस नंतर, जर तुम्ही BCA केलं तर त्यामध्ये तुम्हाला लगभग जवळपास समजा 3.5 लाखांपासून 6 लाखांपर्यंतचं पॅकेज मिळून जाते ॲज अ फ्रेशर. हे पर इयर साठी असतं, म्हणजे इतकं तुम्हाला प्रत्येक वर्षासाठी मिळून जाईल. आणि एकदा का 2-3 वर्षांचा एक्सपिरियन्स आला तर तुम्हाला 8 लाखांच्या वरती पण पॅकेज मिळून जातं. त्यामध्ये मग वेब डेव्हलपमेंट झालं, ॲप डेव्हलपमेंट झालं किंवा बॅक एंड डेव्हलपमेंट झालं किंवा फुल स्टॅक डेव्हलपमेंट जे आहे त्यामध्ये तुम्हाला जास्ती पॅकेज दिलं जातं. आणि जर तुम्ही BSc CS केलं तर त्यानंतर 4 लाखांपासून ते 7 लाखांपर्यंतचं पॅकेज तुम्हाला मिळून जातं. आणि एकदा का तुम्हाला 2-3 वर्षांचा एक्सपिरियन्स आला तर त्यामध्ये मग 9 लाखांच्या वरती सुद्धा तुम्हाला पॅकेज मिळून जातं. यामध्ये डेटा सायन्स, AI आणि बॅक एंड रोल आहे, यामध्ये जास्ती पॅकेज मिळून जातं. त्यानंतर जर बघितलं जॉब आणि स्कोप, तर बघा जो स्कोप आहे दोन्ही कोर्सेस नंतर खूप चांगला आहे. कारण आपली जी इंडियन IT इंडस्ट्री जी आहे ती खूप सध्या ग्रो करत आहे. त्यामुळे ते स्कोप तर दोन्ही कोर्सेस नंतर चांगला आहे. जो BCA झाला किंवा BSc CS झालं, दोन्हींचा स्कोप चांगला आहे. आणि जॉब्स कोणकोणते मिळतात तर बघा, BCA नंतर तुम्ही वेब डेव्हलपर झालं, ॲप डेव्हलपर झालं, UI UX डिझायनर झालं किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपर झालं, टेक सपोर्ट आहे, क्वालिटी अश्युरन्स टेस्टर आहे, तर हे करू शकता. किंवा फुल स्टॅक डेव्हलपमेंट आहे तर हे तुम्ही जॉब्स करू शकता. त्यानंतर जर BSc CS केलं तर त्यानंतर तुम्ही डेटा अनालिस्ट झालं, सिस्टम प्रोग्रामर आहे, मशीन लर्निंग इंजिनियर झालं, बॅक एंड डेव्हलपर आहे, नेटवर्क ॲडमिन आहे, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट आहे, तर हे जॉब्स तुम्हाला मिळून जातात दोन्ही डिग्रीज नंतर. त्यानंतर पुढचं जर बघितलं तर बघा, टॉप रिक्रुटर जर बघितलं तर कोणकोणत्या कंपन्या तुम्हाला हायर करतात. मग दोन्ही कोर्स बघा, इथे काय झालं, BCA किंवा BSc CS आहे, BSc CS आहे, दोन्ही जे आहेत या कंपन्या दोन्हीला हायर करतात. म्हणजे इथे जी मी कंपन्या सांगणार आहेत बघा, TCS झालं, इन्फोसिस झालं, विप्रो, HCL, टेक महिंद्रा, IBM झालं, असेंचर झालं, कॅम्पागिनी झालं, कॉग्निझंट आहे. तर या सगळ्या कंपन्या ज्या आहेत दोन्हीला हायर करतात, म्हणजे BCA वाल्यांना पण आणि BSc CS वाल्यांना पण. आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्टार्टअप मध्ये जाऊ शकता, जे नवीन स्टार्टअप असतात, किंवा गव्हर्नमेंट IT रोल्स आहेत त्यामध्ये पण सुद्धा जाऊ शकता, किंवा आता जे काफी ट्रेंड मध्ये आहे फ्रीलान्सिंग, हे पण तुम्ही करू शकता दोन्ही कोर्सेस नंतर. यामध्ये पण चांगल्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर बघा कंक्लुजन, आता दोन्ही पैकी तुम्ही कोणता कोर्स करायला पाहिजे तर बघा, ज्या मुलांना वेब डेव्हलपमेंट झालं, ऍप डेव्हलपमेंट मध्ये इंटरेस्ट आहे, बघा ज्यांना प्रॅक्टिकल जास्ती शिकायला आवडतं, ज्यांना प्रॅक्टिकल जास्ती करायला आवडतं त्यांनी BCA तुम्ही करू शकता. आणि ज्यांना बघा थिअरॉटिकल नॉलेज जास्ती चांगलं वाटतं, ज्यांना थिअरी जास्ती आवडते, त्यांनी BSc CS जर केलं तर चांगलं राहील. कारण यामध्ये तुम्हाला कोर प्रोग्रामिंग किंवा डेटा सायन्स याच्याविषयी खूप जास्ती शिकवलं जातं, थिअरी नॉलेज जास्ती दिलं जातं, तर तुम्ही हा करू शकता. आणि बघा आता काय झालं, यामध्ये अजून एक गोष्ट आहे की जर तुम्हाला मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये MNC ज्या असतात त्यामध्ये जर जायचं असेल, ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या असतात त्यामध्ये जर जायचं असेल तर तुम्हाला BCA नंतर MCA करावं लागेल किंवा BSc CS नंतर MSc CS करावाच लागेल. कारण डायरेक्ट BCA नंतर किंवा BSc CS नंतर तुम्हाला MNC मध्ये घेत नाही, तर त्यासाठी तुम्हाला MCA किंवा MSc CS करावं लागेल. आणि बघा MCA आणि MSc CS नंतर पॅकेज सुद्धा खूप वाढतं, तर हे पण लक्षात ठेवा. तुम्ही जर MCA केलं तर पॅकेज पण खूप वाढेल किंवा MSc CS केल्यानंतर पण खूप वाढतं, तर हे करू शकता. आता बघा तुमच्या इंटरेस्ट वरती आहे. प्रॅक्टिकल मध्ये जर जास्ती इंटरेस्ट असेल तर BCA करा, किंवा तुम्ही थेअरी मध्ये जर चांगला असाल तर BSc CS करू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता, किंवा तुम्ही मला Instagram वर सुद्धा DM करू शकता. तुम्हाला लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल, तिथे तुम्ही मला डायरेक्टली DM करू शकता. काही प्रॉब्लेम नाही, त्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मी तिथे देऊन टाकेल.
रे